नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्ट मध्ये तुमचं स्वागत करत आहे आणि आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीची लाल चटणी। भाजी खायचा कंटाळा आला असेल तर ही तिखट आंबट गोड चटणी तुम्ही पोळी सोबत खाऊ शकता। अतिशय चविष्ट लागते आणि खूप सोप्या पद्धतीने बनवली जाते। तर वेळ न घालवता पाहूया याची कृती आणि याला लागणारे साहित्य। पण सुरू करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि मग साइडला छोटीशी बेल आयकॉन आहे ती सुद्धा हिट करा। त्याच्याने तुम्हाला माझे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील। कैरीची चटणी बनवण्यासाठी मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत, एक छोटी आणि एक मोठी आहे, तर तुम्ही 2 मीडियम साइजच्या कैऱ्या घेऊ शकता। शक्यतो आंबट कैरी घ्या आणि थोडीशी आंबट गोड असली तरीही चालेल। स्वच्छपणे धुवून घ्या, साल काढून घ्या आणि या प्रकारे खिसून घ्या। तुम्ही बारीक फोडी सुद्धा करू शकता, पण खिसून घेतल्याने लवकर शिजतं ॲज वेल ॲज टेक्स्चर सुद्धा छान येतो त्याला। तर या प्रकारे खिसून घ्या आणि त्याचा जो बाठा आहे ते तुम्ही कुठच्याही मच्छीच्या कालवणामध्ये वापरू शकता। छान कालवण लागतो म्हणून फेकू नका, त्याचा वापर करा। फोडणीसाठी मी घेतलेले आहेत 2 लाल सुक्या मिरच्या, तुम्ही कुठच्याही घेऊ शकता, बेडगी, काश्मीरी किंवा लवंगी। पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं छोटा चमचा घ्यायचा आहे, अर्धा पाव चमचा मेथी दाणा आणि 7 ते 8 कढीपत्ता। अर्धा चमचा हळद घ्या आणि 1 चमचा लाल तिखट। तुम्ही काश्मीरी लाल मिर्च पावडर सुद्धा वापरू शकता किंवा कुठचाही लाल मसाला जो तुमच्याकडे आहे घरी अवेलेबल ते घेऊ शकता। मी आगरी लाल मसाला पावडर घेतलेला आहे, ताजा कुटलेला। बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे आणि 2 चमचे भरून साखर। आता सर्वात आधी पॅन मध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करा। तेल गरम होताच आता आपण फोडणी देऊया। तर सर्वात आधी घालूया लाल मिरची, हलकीशी परतून घ्या। परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आता आपण घालूया कढीपत्ता आणि जी फोडणीचे साहित्य आहेत मोहरी, जिरं आणि मेथी ते एकत्रच मिक्स करून तुम्ही टाकू शकता। चांगली तडतडली पाहिजे। तडतडल्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालूया खिसलेली कैरी। जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही बारीक फोडी सुद्धा करू शकता, पण खिसलेली कैरी लवकर शिजते आणि दिसायला सुद्धा छान दिसते चटणी। आता मंद आचेवर थोडा वेळाला परतून घ्या, हलकसं 2 ते 3 मिनिटं। तुम्हाला दिसेल कलर चेंज झालेला आहे थोडंसं। आता झाकण देऊन 3 ते 4 मिनिटं शिजवत ठेवूया, फक्त 3 ते 4 मिनिटं, जास्त वेळ ठेवू नका। 3 ते 4 मिनिटानंतर आपण चेक करूया। हे बघा कैरी मस्त मऊ पडलेली आहे, कलर सुद्धा चेंज झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण घालूया मसाले। तर मसाल्यांमध्ये आपण फक्त 2 गोष्टी घेतलेल्या आहेत, एक हळद आणि लाल तिखट। जर चटणी तुम्हाला झणझणीत हवी असेल तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण याच्यामध्ये वाढवू शकता। हा ताजा कुटलेला आगरी मसाला आहे म्हणून जास्ती नको आहे। तर चवीपुरतं मीठ घाला आणि मिक्स करा। एवढंच साहित्य आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। कमीत कमी साहित्यामध्ये एकदम चविष्ट चटणी। आता आंबटपणा झाला, तिखटपणा झाला, आता बॅलन्स करण्यासाठी याच्यामध्ये आपण थोडंसं गोड घालूया, म्हणजे थोडीशी साखर घालूया। साखर तुम्हाला घालायची नसेल तुम्ही याच्यामध्ये गोड सुद्धा घालू शकता, प्रमाण सारखंच ठेवावं। मी 2 चमचे साखर घेतलेली आहे, पण आधी 1च चमचा घालतीये। मिक्स करा, आधी चाखून बघा। तुम्हाला वाटलं का ठीक आहे तुम्हाला एवढं गोड पुरेसं आहे तर जास्तीचं घालू नका, आणि तुम्हाला असं वाटलं का नाही थोडं कैरी जास्तीच आंबट आहे, थोडंसं गोड लागेल, तर पुन्हा तुम्ही याच्यामध्ये वाढवू शकता। तर थोडीशी आंबट आहे माझी कैरी म्हणून मी पुन्हा 1 चमचा घालते, म्हणजे टोटल 2 चमचे भरून मी साखर घेतलेली आहे। थोडीशी कोथिंबीर घालूया, मिक्स करा, कारण साखर घातली आहे, विरघळेपर्यंत मिक्स करा, म्हणजे अर्धा मिनिट जास्तीत जास्ती। आणि मग मस्त एन्जॉय करा आंबट गोड तिखट कैरीची चटणी। तुम्ही बघू शकता कलर सुद्धा किती छान आलेला आहे। कमीत कमी साहित्यामध्ये चविष्ट ही आंबट गोड तिखट कैरीची चटणी गरमागरम पोळीसोबत सर्व करा। ही चटणी तुम्ही जास्तीचे बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता। जेव्हा कधी तुम्हाला भाजी खायचा कंटाळा आला तर फ्रीजमधनं काढून तुम्ही ही चटणी पोळीसोबत खाऊ शकता। तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी? आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट। आणि हां, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण नक्कीच फॉलो करा। थँक्यू।